कोर्ट भरती क्लर्कची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. कालच म्हणजे 2 दिवसा अगोदरच एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकला होता, की मुंबई उच्च न्यायालयामध्ये क्लर्क या पदाची जाहिरात कधी येणार आहे माहिती दिली होती. तर त्याच पद्धतीनं आता एक नवीन माहिती आपल्या समोर आलेली आहे, की किती जागासाठी ती जाहिरात येणार आहे आणि ती जाहिरात कधी प्रकाशित होणार आहे ते आपण पाहणार आहोत. तसेच हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत. सिलेबस कसा असेल, निवड कशी असेल, तयारी कशी असेल, मटेरियल्स कुठं भेटेल, कशा पद्धतीनं तयार करायची, संपूर्ण मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम या चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहू शकता, मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या न्यायाधिकार यामध्ये काय सांगितलेलं एक पेपरची कट आहे. तर संपूर्ण जाहिरात कधी येणार आहे ते देखील आपण मित्रांनो माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर पाहू शकता, मुंबई उच्च न्यायालय मुख्यालय मुंबईच्या स्थापनेवरील नमूद केलेल्या पदाकरिता निवड आणि प्रतीक्षा यादी ही 2 वर्षाकरता तयार केली जाणार आहे आणि यामध्ये जे काही पात्र विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तर एकूण रिक्त पदे आहेत पहा. सिलेक्शन यादी आहे 129, म्हणजे भरपूर जागा आहेत. आपल्याला माहिती आहे की जेव्हा जेव्हा कुठे हायकोर्टाची भरती येत असते, अशा वेळेस मित्रांनो हायकोर्टाची भरती आल्याच्यानंतर भरपूर विद्यार्थी ते काय करत असतात, यामध्ये शॉर्टलिस्ट करत असतात. तर सुरुवातीला 5,000ची यादी शॉर्टलिस्ट केली जाते. त्याच्यानंतर समोर अजून 5,000 आणि त्याच्यानंतर अजून, म्हणजे जर ज्या पद्धतीनं अर्ज रिजेक्ट होतील त्या पद्धतीनं नवीन नवीन विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. तर टोटल जागा 129 सिलेक्शन यादी आणि आरक्षणाने आहे 5 जागा असतील आणि निवड यादी 124 आणि प्रतीक्षा यादी 31 पदांची प्रतीक्षा यादी. अशा पद्धतीने टोटल जर आपण विचार केला 155 एकूण जागा आहेत. यामध्ये प्रोसेस कशी असेल तर पहा, यामध्ये सर्वांनाच माहिती, सुरुवातीला फॉर्म भरून घेतले जातील आणि त्याच्यानंतर शॉर्टलिस्ट लावले जाईल. तर पाहूया शॉर्टलिस्ट कशा पद्धतीनं लावली जाते आणि यामध्ये पेमेंटचा विचार केला तर 29,200 ते 92,300 आणि भत्ते आहेत. आणि जी काही जाहिरात आहे मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट.nic.in या वेबसाईटवर प्रकाशित होणार आहे. आज दुपारी 12 वाजता, 12च्या नंतर ही जाहिरात प्रकाशित होऊ शकते आणि 15 दिवसांच्या आतमध्ये आपल्याला अर्ज करायचा असतो. अर्ज कशा पद्धतीने करायचा, काय नाही, ती संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, यामध्ये प्रोसेस अशी असते, आता जेव्हा काही ही अर्ज म्हणजे वेबसाईट सुरू होणार आहे त्यावेळेस तुम्हाला हा ऑनलाईन काय करावा लागतो, फॉर्म भरावा लागतो आणि ऑनलाईन फॉर्म भरल्याच्या नंतर तुमच्या फॉर्मची पुन्हा एकदा यादी जाहीर केली जाते. यामध्ये कोणती यादी असते, सिलेक्शन आणि ॲक्सेप्ट आणि दुसरं असते रिजेक्ट अर्ज. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे ॲक्सेप्ट अर्ज केलेले असते त्यांच्याकडून डॉक्युमेंट्स मागवले जातात आणि डॉक्युमेंट्स मागवल्याच्या नंतर मग पुन्हा परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी लावली. परीक्षा होते, सुरुवातीला लेखी परीक्षा होते, त्याच्यानंतर इंग्रजी टायपिंग होते आणि शेवटी असते तुमची मुलाखत. तर लेखी परीक्षा ही मित्रांनो 90 गुणांची असते. जवळपास 55+ जर मार्क असतील तर अशा विद्यार्थ्यांना टायपिंगसाठी बोलवले जातात आणि टायपिंग ही 20 गुणांची असते. 10 मिनिटांमध्ये टाईप करावं लागते आणि इंटरव्ह्यू पुढे असतो 40 गुणाचा. अशा पद्धतीने ही संपूर्ण आपल्या परीक्षेची प्रोसेस असते. या संपूर्ण प्रोसेसमधून गेल्याच्या नंतर आपल्याला निवड प्रक्रिया ही आपली काय होत असते, पूर्ण होत असते. आता राहिला मुद्दा, यामध्ये जे काही लागणारा कंटेंट असेल तर कंटेंट कुठं भेटेल. मित्रांनो आत्तापासून म्हणजेच आजपासूनच तुम्ही तयारी करायला सुरुवात करा, तरच मित्रांनो तुमचा रिझल्ट हा फिक्स असतो. कारण जिल्हा न्यायालय भरतीमध्ये आपल्या चॅनल्सद्वारे जेवढी काही माहिती दिली त्यापैकी 20+ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तुम्ही त्यांना विचारू शकता. 20+ विद्यार्थी आपले लागलेले आहेत. असे अजून भरपूर विद्यार्थी असतील की ज्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केलेला नाही, परंतु 100% आपण ऑथेंटिक माहिती देतो. कंटेंट्स त्यांना प्रोव्हाईड केले होते. तर यासाठी लागणारा टायपिंगचा जो कंटेंट्स आहे, सुरुवातीला जो टायपिंगचा कंटेंट्स आहे, टायपिंग तुम्ही आत्तापासूनच सुरुवात करा, तरच तुमचा रिझल्ट येतो. नाहीतर चांगले म्हणणारे टायपिंगमध्ये फेल होतात, कारण हायकोर्टची ही टायपिंग असते. तर यासाठी तुम्हाला दिलेलं आहे जे कंटेंट आहे, ते कंटेंटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन ते तुम्ही डाउनलोड करू शकता. स्पेशल इंग्रजी टायपिंगसाठी आपण पॅसेज तयार केलेले आहेत. आणि दुसरा मुद्दा राहिलेला आहे तो म्हणजेच क्वेश्चन्स पेपर. तर आपण मटेरियल्स तयार करायला सुरुवात केलेली आहे. लागलीच तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये संपूर्ण क्वेश्चन पेपर मिळून जातील, मटेरियल्स मिळून जाईल आणि त्याच पद्धतीने जे काही सिलेबसनुसार यूट्यूबच्या चॅनलवर आपले सर्व कंटेंट्स तुम्हाला मिळून जातील. त्याच्यामुळं टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटेंट्स तुम्ही बाय करा. कारण सिलेक्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला कंटेंट अत्यंत आवश्यक असतो. उगाच कशीही तयारी केली तर जमत नाही मित्रांनो, नंबर हा कटत असतो. त्याच्यामुळे व्यवस्थित तयारी करा, थोडंसंच कंटेंट घ्या पण तयारी चांगली करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा.